सावित्री आत्या, चला मी तुम्हाला मदत करते. मला ना मुगाच्या डाळीचं वरण खायची इच्छा होती. मला डाळ काढून देता का? डाळ हा देते. ही ठेवली बरं मी. काय झालं सावित्री आत्या, सापडत नाहीये का? नाही ना सापडत आहे. प्रिया मॅडम तुम्हाला सांगते, पारू होती ना घरात तेव्हा कोणती पण गोष्ट डोळे झाकून सापडायची. सगळं कसं व्यवस्थित ठेवलेलं असायचं. सगळ्याचं नियोजन, कुठं काय ठेवलंय, कोणतं सामान आणायचंय, काय आणायचं नाहीये, कुठली वस्तू कुठे ठेवलीये, सगळं माहित असायचं. आता ना कसलाच ताळमेळ राहिलेला नाही बघा. जेवण बनवलं? नाही. गुड. यांना पण काहीतरी करायचंय वाटतं. आज ए, सुट्टी वाटतं. बाजू. ते घेऊन बाजू. बर. दामिनी मॅडम काय हवंय तुम्हाला, म्हणजे मी मदत करू का तुम्हाला? मला ही सगळी भांडी हवी आहेत. एक काम कर, सगळी भांडी पटपट गोळा करायला घे. अहो दामिनी मॅडम, भांडी गोळा करायला घे. कशी काय भांडी गोळा करू मी? ऐक ना, एका कडेने जेवढी जमतायत तेवढी सगळी भांडी गोळा कर आणि तिथे ठेव. बरं बरं ठेवते. हे काय आहे? आपल्या किर्लोस्करांच्या या किर्लोस्कर मॅन्शन मध्ये हे चीप क्लास, हे काय प्लास्टिक? बाजूला काढ पटकन. ही भाजी फ्रीज मध्ये असली पाहिजे ना. इथे वर काय करते? चल फ्रीज मध्ये ठेव. ती आता बनवायची आहे ना जेवणात. एक मिनिट, कधी आणली? ही पण जुनी झाली का? राहू दे, ही पण भंगारात देऊन टाकते. दामिनी मॅडम, अहो पण बाजूला काढ पटपट. चल. हो चल. हो उचलते उचलते. दामिनी काकू, तुम्ही आधी सांगा ही भांडी सगळी का हवी आहे तुम्हाला? आणि दामिनी काकू, अहो सांगा तरी, एवढी सगळी भांडी कशाला काढले? तुमचं काही जेवण वगैरे बनवण्याचं बेत आहे का? मी मदत. जेवण आणि मी मला अजिबात आवडत नाही. मी एक काम करणार आहे. मी आज आपल्या घरात भंगारवाल्याला बोलवणार आहे आणि ही सगळी भांडी, सगळीच्या सगळी भांडी भंगारात देऊन टाकणार आहे. काय? भंगारात?